नमस्कार मित्रांनो, तर रिक्षावाल्या भावांसाठी हा व्हिडिओ लय महत्वाचा आहे. त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आज मी तुम्हाला एक रिक्षाविषयी थोडी वेगळी माहिती देणार आहे आणि माझ्यासोबत बी जे घडलं ते बी तुम्हाला थोडक्यात सांगणार आहे. तर भावांनो, मी पहिलीच ट्रिप घेऊन बानेरला गेलो होतो आणि सीएनजी भरायसाठी मी एमटी पिंपळणीला आलो. तर तिथं सीएनजी भरून झाल्याच्या नंतर मी येत होतो आणि एक टू व्हीलर वाला आउटसाईड येत होता फुल स्पीड मध्ये. तिथं गर्दी झाली होती म्हणून आउटसाईडनी गाड्या टाकायला लागले होते लोक. तर माझ्या बहिणीचा ऍक्सिडेंट झाला. तुम्ही बघू शकता किती डॅमेज झाले. वाईट तर वाटतंय, पण ह्यात एक महत्वाचा विषय म्हणून तुम्हाला मी सांगणार आहे. तर एका साईडने ठोकल्यामुळे माझा हँडल तिरका झाला मित्रांनो. तुमच्या गाडीचं पण जर असं झालं तर हँडल सरळ कसा करायचा ते तुम्हाला दाखवतो या. तर मित्रांनो, हँडल आहे ना थोडा असा तिरका झाला होता. तर काय करायचं असं झाल्यावर, हा जो नट दिसतोय तुम्हाला, हा नट लूज करायचा. ही त्याची दुसरी बाजू आहे मित्रांनो. लूज केल्याच्या नंतर हँडल असा सरळ लाईनीमध्ये धरायचा. चाक बी थोडं फिरवायचं. लूज झाल्यामुळं हे फिरतं. तुम्ही एका रेषेमध्ये टायर आणि हँडल घ्यायचा. मग नंतर ह्या साईडने एक पाना लावा, ह्या साईडने एक पाना लावा आणि हा नट फुल टाईट करून घ्या मित्रांनो. फुल टाईट करून घेतला की तुमचं व्यवस्थित होऊन जाईल मित्रांनो. हँडल काम व्यवस्थित होईल. जर हँडल डॅमेज झालेला नसेल, फक्त हँडल तिरका झाला असेल, लूज झाला असेल तरच होईल. डॅमेज झाला असेल तर नाही होणार. आणि महत्वाचा विषय, तुम्ही गाडी व्यवस्थित चालवताय, दुसरे चालवतील याची काही गॅरंटी नाही. त्याच्यामुळे स्वतःची काळजी घ्या. धन्यवाद.